हे बघा पूर्ण चकल्या तयार करून झालेले आहे। चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा। चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाहीये बघा। चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला। चकली अशी पोकळ झालेली आहे। चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा। तोडून पण दाखवते बघा। चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते। तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे। आज आपण बिना भाजणीची घरच्या बेसिक 3 साहित्यापासून चकली कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही चकली चवीला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। चकली खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही अर्ध्या तासात बनवू शकता। दिवाळीचा फराळ म्हटलं की सर्वांनाच चकलीची आठवण येते। चकली कशी असावी तर ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ आणि अजिबातच तेलकट नसावी। दिवाळीच्या आधी तर आपल्याला भरपूर कामं घाईगडबड असते आणि कामामध्ये भाजणी करून चकली करण्याला कधी आपल्याला जमत नाही, खास करून नोकरी करणाऱ्या महिलांना। म्हणूनच आज आपण अगदी अर्ध्या तासात तयार होणारी परफेक्ट बिना भाजणीची चकली बनवलेली आहे। चवीला ही चकली अप्रतिम लागते। तुम्ही पहिल्यांदाच जरी चकली बनवत असाल तरी ही चकली 100% सांगते परफेक्टच जमणार। नेहमीप्रमाणे यामध्ये मी भरपूर छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे। चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।